शेतीला जोडधंदा म्हणून ग्रामीण भागात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. मात्र चारा, पशुखाद्य, औषधोपचार आणि वाढता खर्च यामुळे दुग्ध व्यवसाय परवडत नसल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे. पण याच दुग्ध व्यवसायातून एखाद्या शेतकऱ्यानं चांगलं यश मिळवलं तर अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातील मानोरी गावातील गजानन थोरात या तरुण शेतकऱ्यानं हे करून दाखवलंय. तब्बल 2,21,000 रुपये किंमत मिळालेल्या जातवंत गायीची गावातून थाटामाटात मिरवणूक काढण्यात आली. ही आहे मानोरी गावातून निघालेली एका गायीची भव्य मिरवणूक. डीजेचा दणदणाट, ग्रामस्थांची गर्दी, गायीची पूजा आणि त्यानंतर वाजत गाजत निरोप. हे दृश्य पाहून तुम्हालाही प्रश्न पडला असेल की या गायीमध्ये असं विशेष काय आहे. तर या गायीची किंमत आहे तब्बल 2,21,000 रुपये. मानोरी येथील तरुण दूध उत्पादक शेतकरी गजानन थोरात यांनी या गायीचे उत्तम संगोपन केले. योग्य आहार, नियमित देखभाल, आरोग्याची काळजी आणि जातवंत जनावरांची निवड या सगळ्याचा परिणाम म्हणजे या गायीला मिळालेला तब्बल 2,21,000 रुपयांचा भाव. सध्या दुधाळ गायींना साधारणपणे 1,00,000 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळताना दिसतो. मात्र जातवंत, निरोगी आणि अधिक दूध देणाऱ्या गायींना बाजारात चांगली मागणी आहे. थोरात यांच्या या गायीची दूध देण्याची क्षमता तब्बल 40 लिटरपर्यंत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे खरेदीदारानं या गायीसाठी एवढी मोठी किंमत मोजली आहे. हे जातीवंत गाय याच्या क्वालिटीचे आहे व किमान 40 लिटर दूध देते. मी गजू शेटच्या याच्या मागची पण गाय लय रुपये नेलेले आहे. मी 81, 2,21,000 पर्यंत गाय नेलेले आहे. गजू शेटने मला फोन केला, म्हणजे भाई आपली गाय इकायची आहे, तुम्ही या पाहायला. म्हणलं आलो आम्ही. गजू शेटने आम्हाला किंमत सांगितली. आमचा 2,21,000 सौदा केला आम्ही. समोर शेतकऱ्याकडे जाईन, बहुत चांगलं दूध देईन, त्या हिशोबाने आम्ही 30 ला दाम लावलेला आहे. किती लिटर दूध देईल? 40 लिटर. गायीची जात, तिची दूध देण्याची क्षमता आणि आम्ही केलेले संगोपन यामुळे आम्हाला चांगला भाव मिळाला असल्याचं थोरात दाम्पत्यानं सांगितलंय. आम्ही सकाळी उठल्यापासूनच, म्हणजे हे कोणी एकट्याचं काम नाही, आम्ही सर्व परिवार मिळून आमच्या गायांचं करत असतो. अगदी सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत अगदी पोटच्या मुलांप्रमाणे आम्ही गायांचा सांभाळ करतो. आणि एवढंच एक वाटतं की खरंच केलेल्या कष्टाचं चीज झालं, एवढं त्याच्या माध्यमातून सांगू शकतो. खूप आनंद होतोय, भरपूर म्हणजे चांगली किंमत भेटलेली आहे. आमच्या सगळ्यांच्या कष्टाचं चीज झालं, एवढंच म्हणणं असं वाटतं. स्वतः आजारी असले तरी ते स्वतःकडे लक्ष नाही देत, पण गायांकडे सर्वांचं लक्ष असतं. त्यांच्या घरात सगळे कधी कधी आजारी राहतात, पण ते गायांना आजारी पडून देत नाही. आता ही सध्या आम्ही गाई 2,21,000 रुपयाला विकलेली आहे. आणि शेती व्यवसाय परवडत कसं नाही असं कोण म्हणतंय. आमच्या हिशोबाने जर गाईचं संगोपन जर व्यवस्थित केलं त्यात खूप नफा आहे. दूध, परत शेण, त्यांची होणाऱ्या कालवडी, त्यांचं जर कालवडीचं व्यवस्थित संगोपन केलं त्यात सुद्धा खूप पैसा आहे. आम्ही आता हे सर्व टोटल आमच्या कालवडी आमच्या घरच्या लहानच्या मोठ्या केल्या आहेत. आम्ही हा धंदा व्यवस्थित जर मन लावून केलं त्यात खूप पैसा आहे. गाय विक्रीची बातमी समजताच ग्रामस्थांनीही या गायीला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली. गायीची विधिवत पूजा करण्यात आली, तिला फुलांचा हार घालण्यात आला आणि त्यानंतर डीजेच्या तालावर गुलालाची उधळण करत गावातून भव्य मिरवणूक काढत या गायीला निरोप देण्यात आला. दुग्ध व्यवसायामध्ये केवळ जनावरांची संख्या वाढवणं महत्त्वाचं नाही, तर चांगल्या जातीची निवड, संतुलित आहार, स्वच्छता, आरोग्याची काळजी आणि नियमित संगोपन याला तितकंच महत्त्व आहे. गजानन थोरात यांनी हेच सूत्र जपलं आणि त्यातूनच त्यांना मिळालेलं हे यश इतर तरुण शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचं पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी म्हटलंय. तरुण दुग्ध व्यावसायिक होतकरू उत्पादक श्री गजानन अशोक थोरात यांच्या गोठ्यावरती आज 2,21,000 रुपयाची विक्रमी या गायीची विक्री झालेली आहे. आणि ती विक्री होण्यामागचं कारणही तसंच आहे. खऱ्या अर्थानं व्यवस्थित गोठ्याचं संगोपन, व्यवस्थित नियोजन, चारा व्यवस्थापन, व्यवस्थित पशुखाद्य आणि वेळोवेळी डॉक्टरांच्या मार्गदर्शनातून केलेली जनावरांची देखभाल. वास्तविक पाहता आज आमच्या या राहुरीच्या पूर्व भागामध्ये एवढी मोठ्या प्रमाणात विक्री अजून कोणाची झालेली तरी आम्ही बघितलेली नाहीये. आदर्श गोठा मालक आणि वास्तविक पाहता एक उत्तम प्रकारचं दुग्ध व्यावसायिक म्हणून गजाननकडे आज आमच्या सर्व ग्रामस्थांच्या खऱ्या अर्थानं नजरा लागलेल्या आहेत. वास्तविक पाहता दुग्ध व्यवसायाकडे शेतकऱ्यांनी आणि तरुणांनी जात असताना गजानन थोरात यांचा अनुभव आणि यांचं मार्गदर्शन जर घेत राहिले वेळोवेळी तरुण, तर मला वाटत नाही की कुठं दुग्ध व्यवसायामध्ये अडचणी निर्माण होतील. आज शेतकऱ्याला जर पूरक व्यवसाय कुठला असेल, शेतीला जोडधंदा जर कुठला असेल, तर तो दुग्ध व्यवसाय म्हणून प्रामुख्यानं आपण त्या व्यवसायाकडे पाहतो. आणि खऱ्या अर्थाने एक आदर्श गोठा मालक, त्याचं नियोजन कसं असावं, त्याचं गोठ्याचं सातत्य कसं असावं
या गोष्टी गजाननकडून खऱ्या अर्थानं शिकण्यासारख्या आहेत आणि समाजाला एक चांगला आदर्श गजानननी घालून दिलेला आहे. आम्ही वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून वेळोवेळी अशा गोठ्या मालकांना मार्गदर्शन करतच असतो, परंतु मार्गदर्शनाच्याही पलीकडे जाऊन आज गजानननी एक यशस्वीरित्या दुग्ध व्यवसायामध्ये त्यांची नावलौकिकता मिळवलेली आहे. खरोखर गजाननचा आम्हाला या ठिकाणी अभिमान आहे आणि गजाननचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. जिद्द, चिकाटी आणि मेहनतीसोबत जनावरांचं योग्य संगोपन आणि आरोग्याची काळजी घेतली तर दुग्ध व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळू शकते. थोरात यांचे हे यश निश्चितच तरुण शेतकऱ्यांना दिशादर्शक आहे. शेतीतून उत्पन्न मिळत नाही म्हणून अनेक तरुण शेतीपासून दूर जात आहेत. मात्र मानोरेच्या गजानन थोरात यांची मेहनत, योग्य नियोजन आणि पशुधनाचे उत्तम संगोपन केले तर दुग्ध व्यवसायातही लाखोंची कमाई होऊ शकते हे दाखवून दिलं आहे. 2,21,000ची गाय, गावातून निघालेली भव्य मिरवणूक आणि एका तरुण शेतकऱ्याच्या मेहनतीला मिळालेली दाद दुग्ध व्यवसायाकडे केवळ जोडधंदा म्हणून न पाहता त्याला व्यवसायाचे स्वरूप दिल्यास तो निश्चित फायदेशीर ठरू शकतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजेच मानोरेचे गजानन थोरात. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी.